नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आषाढी एकादशीला कोणत्या चुका करू नये हे सांगणार आहे. येत्या 17 जुलैला आषाढी एकादशी आहे. या एकादशीच्या दिवशी आपण प्रत्येकजण उपवास करत असतो. पण या एकादशीला आपल्याला ही एक चूक अजिबात चुकूनही करायची नाही. भरपूर वेळा आपल्याला या गोष्टी माहीत नसतात आणि आपल्याकडून या छोट्या-छोट्या चुका होऊन जातात आणि मग आपण उपवास केला, व्रत केलं, पूजा केली तरी पण आपल्याला त्या पूजेचं फळ मिळत नाही. अगदी आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही उपवास, व्रत केलं नाही तरी पण चालेल. पण आपल्याला ही चूक एक अजिबात चुकूनही करायची नाही. पंढरपूरचा विठोबा हा उभ्या महाराष्ट्राचं दैवत असून आषाढी एकादशीला इथे वारकऱ्यांचा मोठा मेळावा भरतो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करत आषाढी एकादशीला पायी चालत येतात. हिला आषाढी वारी म्हणतात. विठ्ठलाचा नामघोष करत अनेक वारकरी पायी या ठिकाणी अगदी भक्तिभावाने येऊन पोहोचतात. चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरात शेगाव येथून पूर्णब्रह्म अधिकारी श्री संत गजानन महाराजांची, आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकाराम महाराजांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथाची, उत्तर भारतातून कबीराची पालखी येते. या दिवशी वारकरी संप्रदायात उपवास करण्याचे विशेष महत्त्व आहे. दर आषाढी एकादशीला वारकरी संप्रदाय वारी घेऊन पंढरपुरात येण्याची परंपरा 80 वर्षापेक्षाही अधिक काळापासून सुरू असल्याचे सांगण्यात येते. आषाढी एकादशीचा आनंद हा वेगळाच असतो. तुम्ही तुमच्या आजीकडून नेहमी ऐकले असेल की आपण वर्षातून एकदा तरी ज्या 2 एकादशी येतात, मग आषाढी एकादशी व कार्तिकी एकादशी या 2 एकादशीचे व्रत हे केलंच पाहिजे. आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते, असा समज आहे. म्हणून सर्व व्रतांमध्ये आषाढी एकादशीच्या व्रताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आषाढी एकादशीला व्रत उपवास करण्याची पद्धत आहे. काही लोक निर्जल तर काही उपवासाचे पदार्थ खाऊन व्रत करतात. एकादशीच्या आदल्या दिवशी अर्थात दशमीच्या दिवशी एकभुक्त राहून एकादशीला पहाटे उठून स्नान करून तुळस वाहून विष्णू पूजन करावं. हा संपूर्ण दिवस उपवास करावा. काही महिला व पुरुष आषाढी एकादशीच्या दिवशी अगदी काही खात नाहीत आणि तसाच निर्जळी उपवास देखील करतात. आषाढी एकादशीच्या दिवशी आपण संपूर्ण दिवस उपवास करायचा आहे. रात्री हरिभजन करत जागरण करावे. विठ्ठल नामाचा जयघोष करत संपूर्ण दिवस देवाच्या नामस्मरणात घालवावा. आषाढ शुद्ध द्वादशीला वामनाची पूजा करून पारणे सोडावे. या दोन्ही दिवशी विष्णुदेवाची पूजा करून अहोरात्र तुपाचा दिवा लावावा. अगदी आपल्याला वर्षभरामध्ये कोणतीही एकादश करणे शक्य नसेल तर आषाढी आणि कार्तिकी या दोन्ही एकादशीचे व्रत तुम्ही जरूर करावे. आता या एक दिवशी आपण कोणत्या चुका करू नये. अगदी छोट्या छोट्या चुका आहे पण त्या आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी चुकूनही करायच्या नाही. पहिली चूक म्हणजे आषाढी एकादशीच्या दिवशी आपण कोणत्याही झाडाची हिंसा करू नये. अगदी कोणत्याही झाडाचं पान असेल किंवा फूल असेल, फांदी असेल ते आपल्याला चुकूनही तोडायचं नाही. आता तुम्ही म्हणाल की आषाढी एकादशीला आपण भगवंताची पूजा करत असतो, मग भगवंताला आपण फुले अर्पण करत असतो. तसेच भगवान विष्णूंना तर तुळस असल्याशिवाय ते नैवेद्य ग्रहण करत नाही असेही म्हणतात. मग तुळशीचे पान देखील आपल्याला तोडावे लागते. मग आपण या ज्या काही गोष्टी आहे, मग आपण पान असेल, फूल असेल त्या अगोदरच्या दिवशीच तोडून ठेवायच्या आहे. भगवान विष्णूंना जर तुम्हाला तुळशीचं पान अर्पण करायचं असेल तर अगदी तुम्ही खाली पडलेलं तुळशीचं पान देखील घेऊ शकता. कारण की तुळशीचे पान आणि बेलाचे पान कधीही शिळे होत नाही. त्यामुळे तुम्ही खाली पडलेलं तुळशीचं पान स्वच्छ धुवून तुम्ही ते भगवान विष्णूंना अर्पण करू शकता. तसेच आपल्याला जी काही फुले तोडायची आहे ती फुले देखील आपण आषाढी एकादशीच्या अगोदरच्या दिवशीच तोडून ठेवावी. आता तुम्ही म्हणाल की शेतकरी तर गुरांना चारा घालत असतो, पण शेतकऱ्यांचं ते उपजीविकेचे साधन आहे. तसेच त्याला गुरांचा आशीर्वाद देखील मिळत असतो. तसेच या एकादशीच्या दिवशी आपण घरामध्ये भांडण, क्लेश, वादविवाद हे चुकूनही करायचे नाही. अगदी लहान मुलांमध्ये देखील आपण भांडणेही होऊ द्यायचे नाही. आपल्या घरामध्ये या दिवशी नकारात्मक वातावरण नसावं, तर घरामध्ये या दिवशी सकारात्मक वातावरण हे आपण ठेवायचं आहे. तसेच एकादशीच्या दिवशी काही महिलांना व्रत करणे शक्य होत नाही. मग गर्भवती महिला असतील किंवा लहान मुलं असतील त्यांना व्रत करणे, उपवास करणे शक्य होत नसेल, तर त्यांनी उपवास नाही केला तरी पण चालेल. फक्त आपल्याला एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे की आपण या दिवशी भात हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. पौराणिक कथेनुसार महर्षी मेधा यांनी तांदूळ रूपात जन्म घेतला होता. महर्षी मेधा यांनी मातृशक्तीच्या रागापासून वाचण्यासाठी शरीराचा त्याग केला. यानंतर त्यांच्या शरीराचा एक भाग पृथ्वीगर्भात पडला. असे मानले जाते की ज्या दिवशी महर्षीचे शरीर पृथ्वीलीन झाले होते त्या दिवशी एकादशी होती. तसेच महर्षी मेधाने पृथ्वीवर तांदूळ आणि बार्लीच्या रूपात जन्म घेतला होता असेही म्हणतात. तेव्हापासून तांदूळ आणि बार्ली यांच्यात महर्षी मेधा यांचा जीव आहे असे मानले जाते. म्हणून एकादशीला तांदूळ खात नाही. एकादशीला भात खाणे हे महर्षी मेधाचे मांस आणि रक्त सेवन करण्यासारखेच आहे. आता या एकादशीच्या दिवशी आपल्याला मांस, मटण, मच्छी यांचे सेवन देखील करायचे नाही. आपण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. अगदी आपण एकादशीचा जो अगोदरचा दिवस असतो त्या दिवशी देखील आपण मांसाहार हा करायचा नाही. तसेच अगोदरच्या दिवशी देखील आपण भात हा पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे. अगदी लहान मुलांना देखील या दिवशी आपण मांसाहार किंवा भात हा देऊ नये. आपण सात्विकच अन्न ग्रहण करायचं आहे. तसेच या एकादशीच्या दिवशी जेव्हा आपण पूजा करत असतो
सेवा करत असतो तेव्हा आपण काळ्या रंगाचे किंवा गडद निळ्या रंगाचे कपडे घालून चुकूनही पूजा करायची नाही. आता तुम्ही म्हणाल की आपला विठुराया तर सावळाच आहे ना, पण वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की जेव्हा आपण एखादं शुभ कार्य करत असतो तेव्हा आपण काळा रंग वर्ज्य करत असतो. त्याचप्रमाणे एकादशीच्या दिवशी जर आपण काळ्या रंगाचे कपडे घालून तसेच काळ्या रंगाचे आसन घेऊन पूजा केली, सेवा केली तर आपली पूजा ही फलदायी ठरत नाही. आपल्याला व्रताचे फळ देखील मिळत नाही. त्यामुळे या दिवशी आपल्या घरातील अगदी छोटी मुलं असतील त्यांना देखील काळ्या रंगाचे कपडे तुम्ही घालायचे नाही. तुम्ही सफेद रंगाचे किंवा पिवळ्या रंगाचे कपडे परिधान करू शकता. तसेच आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही तुळशी मातेची पूजा करणे याला देखील खूप महत्त्व आहे. आपण तुळशी मातेची देखील पूजा करायची आहे. तुळशी समोर देखील आपण शुद्ध तुपाचा दिवा या दिवशी प्रज्वलित करायचा आहे. पण तुळशी समोर आपल्याला कोणताही केरकचरा असेल तो ठेवायचा नाही किंवा गॅलरीमध्ये तुळस असेल तर आपण तिथेच केस विंचरत असतो. मग त्या तुळशीवरती आपले केस देखील चुकूनही जाता कामा नये. जेवढी तुळशीची आपण पूजा करू तेवढीच माता लक्ष्मी देखील आपल्या घरामध्ये वास करत असते आणि जिथे माता लक्ष्मी असते तिथे भगवान विष्णू देखील असतात. त्यामुळे आपण फक्त मनोभावे पूजा करायची आहे. तसेच या दिवशी एकादशीच्या दिवशी एखादी व्यक्ती वाईट कृत्य करणारी असते तर त्या व्यक्तीसोबत देखील आपण राहायचे नाही. आपले कर्म चांगले आहे, आपण कोणासोबतही वाईट करत नाही, पण तरी पण आपण जर अशा व्यक्तीसोबत राहिलो तर आपण देखील पापाचे भागीदार होत असतो. त्यामुळे आपण एकादशीच्या दिवशी अशा लोकांच्या घरचे अन्न देखील ग्रहण करू नये आणि अशाच्या संगतीत देखील राहू नये. तसेच एकादशीच्या दिवशी आपण केस नखे देखील कापायचे नाही, दाढी देखील करायची नाही. अगदी तुमच्या घरामध्ये लहान बाळ असेल तर त्याचे देखील नखे आपल्याला एकादशीच्या दिवशी चुकूनही कापायचे नाही. या दिवशी जर तुमच्या दारात कोणी भिक्षा मागण्यासाठी येत असेल तर त्याला रिकाम्या हाताने जाऊ देऊ नका. व्रताच्या दिवशी दान केल्याने पुण्य लाभते, पण जर आपण आपल्या दारातून कुणाला तसेच रिकाम्या हाती पाठवले तर आपल्याला पुण्य फळ मिळत नाही. उलट आपल्याला त्याचे दुष्परिणाम देखील भोगावे लागतात. मग अगदी एखादी महिला तुमच्या दारावर आली असली तरी पण तुम्ही त्या व्यक्तीला अन्नदान करू शकता. अगदी एक ग्लास भरून पाणी दिले तरी पण तुम्हाला त्याची पुण्यफळ हे नक्कीच मिळते. भरपूर वेळा आपल्या दाराजवळ कोणी ना कोणी येत असतं, पण आपण म्हणतो की हिच्याकडे हात आहे, पाय आहे, हे सर्व काही आहे, पण तरी पण मागण्यासाठी काय येते? पण फक्त एवढाच विचार करा, देवाने आपल्याला देणाऱ्यांमध्ये बसवलेलं आहे, घेणाऱ्यांमध्ये नाही. त्यामुळे तुम्ही त्या व्यक्तीला काहीतरी दान करा. छोटी वस्तू दान केली तरी पण चालेल आणि अन्नदानासारखं दुसरं पुण्य कोणतं नाही. त्यामुळे आपण अन्नदान देखील करू शकता. एकादशीच्या दिवशी आपण उपवास करत असतो, पण घरातील काही व्यक्ती उपवास करत नसतात. अशा व्यक्तींनी मांसाहार करायचा नाही. पण त्यासोबतच अशा काही भाज्या आहेत की त्या आपल्याला एकादशीच्या दिवशी चुकूनही ग्रहण करायच्या नाही. मग एकादशीच्या दिवशी आपण कांदा लसूण आहे तो सेवन करायचा नाही. कांदा लसूण तामसिक अन्नामध्ये मोडतो, त्यामुळे तो वर्ज्य करायचा आहे. तसेच वांग्याची भाजी आपण या दिवशी खायची नाही. जमिनीखाली ज्या काही भाज्या येतात, मग कांदा असेल, मुळा असेल, या गोष्टींचे सेवन आपल्याला चुकूनही करायचे नाही. तसेच मांसाहाराबाबत कोणत्याही गोष्टी घरी आणायच्या असेल तर त्या वस्तू देखील आपण या दिवशी घरी आणू नये. या दिवशी आपण तुळशी मातेची पूजा करावी. आपण या दिवशी जर तुळशीचे रोपटे घरी आणले तर आपल्याला अनेक पटीने पुण्य लाभतं असे म्हणतात. तसेच भगवान विष्णू व माता लक्ष्मीचा देखील आपल्याला आशीर्वाद मिळतो. एकादशीचे व्रत केल्यास 1000 गायींचे दान केल्यासारखं पुण्यफळ मिळतं. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करा, सेवा करा, आरती करा, कथा वाचा. या दिवशी प्रत्येक क्षणी ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा. तसेच विष्णू सहस्रनामाचे पठण करा. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आषाढी एकादशीला कोणत्या चुका करू नये हे सांगितलं आहे. कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.